नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्विच ऑन मराठी आपल्या मायबोली भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की PM किसानच्या KYC हे चालू झालेले आहेत. तर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण फक्त 2 मिनिटात ह्या कशा प्रकारे करू शकतो. फेस KYC असो किंवा मग कोणकोणते यासाठी ॲप्लिकेशन वगैरे लागणार आहेत आणि काय प्रोसेस आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण बघणार आहोत. तसेच त्याचबरोबर सध्या आता काय होत आहे, PM किसानच्या नावाने वेगवेगळ्या आपल्या WhatsApp ग्रुपवरती काही ॲप्लिकेशन वगैरे इकडे तिकडे फिरत आहेत. तर त्यामुळं काय व्हायला लागलं, भरपूर शेतकरीजण काय करायला लागले, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते मोबाईल वगैरे हॅक होणं हे प्रकरण चालू आहे. तर तसं झालं नाही पाहिजे. त्या हिशोबानं आपण काय करणार आहोत, या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये यायचं आहे आणि प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर आपण बघू शकता की प्ले स्टोअरमध्ये आपण सर्च करायचं आहे PM किसान असं सर्च केल्यानंतर आपण सगळ्यात वरचं बघू शकता की PM किसान GOL हे अशा प्रकारचं हे नाव आहे आणि लोगो पण पाहून घ्या, हे अशा प्रकारचं लोगो आहे. तर हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करणं झाल्यानंतर बाकीची पुढची जी प्रोसिजर आहे ती पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले आता बघून घ्या, हे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर कधी काय होते माहिती आहे, काही त्रुटी राहतात. तर त्यामुळे समजा याच्यातून काही परमिशन वगैरे मागते, ते अलाव करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट करता वेळेस आपल्याला कधी त्रुट्या वगैरे येतात, एरर राहतात. तर त्याच्यामुळे एकदम कधी पुढे जात नाही. हे अशा प्रकारचं जे एरर आहे ते एरर दिसते. तर त्यासाठी आपण घाबरायचं नाही आहे, वापस बॅक जायचं आहे आणि पुन्हा प्रोसेस करायची थोड्या वेळानंतर. त्याचबरोबर आता हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आता पुन्हा एक आधार फेस RD असं लिहिल्यानंतर आपण बघू शकता की हे एक ॲप्लिकेशन आहे, ते पण डाउनलोड करायचं आहे, आधार फेस RD म्हणून. तर हे 2 ॲप्लिकेशन आपल्याला लागणार आहेत. एक आपलं PM किसान आणि एक आधार फेस RD असे 2 ॲप्लिकेशन आपल्याला लागणार आहेत. पुन्हा आपण थोड्या वेळानं चेक केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. पॉलिसी वगैरे चेक करायची असले आपल्याला पाहू शकता की याची माहिती वगैरे पाहिजे असली तर, किंवा मग आपण डायरेक्ट या होम पेजवर आल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथून आपली जी लँग्वेज आहे, आपली जी भाषा आहे ती सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश, हिंदी वगैरे जे दाखवते ते. मी इंग्लिश सिलेक्ट केली. त्याचबरोबर बघू शकता की इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे 2 ऑप्शन आहेत, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन. तर लॉग इन करायचं आहे. लॉग इन टाईपमध्ये आपल्याला निवडायचं आहे बेनिफिशरी, कारण की आपण बेनिफिशरी आहो ना, तर बेनिफिशरीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन ID असेल तर टाका, नाही तर मग आधार नंबर आहेच, आधार नंबर घ्यायचा, आधार नंबर टाकायचा. तिथं आपलं जे आधार नंबर आपलं जे रजिस्टर केलेलं आहे कोणत्या वेळेस, जे आपलं जे वर्षाचं आपल्याला 6,000 रुपये PM किसानचे येतात, तर त्यासाठी जे आधार नंबर आपण लिंक केलेला राहते त्या आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आणि फेशियल KYC यावर क्लिक करायचं. त्यानंतर हे जे कन्सर्ट फॉर्म आहे यावर ॲग्रीचा ऑप्शन आहे, त्या पुढं टिक करायचं आणि स्कॅन फेस असा ऑप्शन आहे ना खाली, त्यावर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट 2 ऑप्शन दिसणार आहेत ॲप्लिकेशन. आधार फेस असा ऑप्शन दिसणार आहे, आपलं जे अगोदर डाउनलोड केला होता त्यावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये जाणार आहोत. त्या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर जवळपास 5-10 सेकंदाचा वेळ राहते. 5-10 सेकंदात आपल्याला डायरेक्ट जे आपलं स्कॅन करायचं ऑप्शन आहे ते ऑप्शन दिसणार आहे. तर जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचे जे डोळे आहेत, डोळे या माध्यमातून स्कॅन करायचे आहेत. फेस डिटेक्ट झाल्यानंतर हिरवं कलरचं साईन येते. ते हिरव्या कलरचं साईन आल्यावर आणि डोळे चालू बंद करायचं आहे. त्याच्यानंतर आपला जे चेहरा आहे ते यामध्ये कॅप्चर होते. कॅप्चर झाल्यानंतर आपण वापस बॅक येतो आणि त्यानंतर आता हे एक पेज खुलते. त्या ठिकाणी आपल्याला इंटर MPIN असा ऑप्शन दिसते. तर आपण कोणत्याही मनाने MPIN सेट करायचा आहे, जे आपल्याला नेहमी आठवून राहायला पाहिजे अशा प्रकारचा. तर मी अशा प्रकारचा टाकला, तुम्ही कोणताही टाकू शकता. MPIN सेट झाला तुमचा सक्सेसफुली की त्यानंतर आपण वापस डॅशबोर्डवर येणार आहोत. डॅशबोर्डवर आल्यानंतर क्लिक केलं डॅशबोर्डवर की आपल्याला कस्टम बेनिफिशरीचं नाव, त्यानंतर रजिस्ट्रेशन ID, मोबाईल नंबर, ॲड्रेस आणि ज्याची KYC आहे ती KYC झालेली आहे का नाही ते दिसणार आहे. आधार सेटिंग पण चेक करता येते या ठिकाणून, आधार सेटिंग आहे का नाही, किंवा मग KYC स्टेटस पाहता येते की KYC झालेली आहे का नाही. ते पण तुम्ही म्हणजे पुन्हा जरी चेक करायचं असलं तुम्हाला, तर या माध्यमात अशाच प्रकारे तुम्ही पुन्हा एकदा चेक करू शकता. तुम्ही लॉग आउट करून लॉग इन करायचं असलं तरी करू शकता. दुसरे एखादे शेतकरी असले त्याचं पण करू शकता. तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होता मित्रांनो. तर आपले शेतकरी जी बांधव आहेत त्यांना नक्की शेअर करा, आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून ते घरबसल्या ही जी KYC आहे ती लवकरात लवकर पूर्ण करतील. याची पण काही मुदत आहे, तर मुदतीच्या अगोदर लवकरात लवकर हे करून घ्या आणि सोपी पद्धत आहे. म्हणून हे व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा, जेणेकरून ते पटकन जी आपली KYC आहे ती पूर्ण करून घेतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.